माझं नाव आयुष सरदार आहे। माझ्या पुस्तकाचं नाव द बिझनेस मॅनिफेस्टेशन। हे पूर्ण जे पुस्तक आहे एक बिझनेसमॅनचा माइंडसेट जो असतो तो ग्रोथचा असायला पाहिजे, तो त्यासाठी काही बदल जे करायला लागतात आपल्याला आपल्या डेली हॅबिट्समध्ये, त्याच्यावरती लिहिलेलं आहे। किती संघर्ष सर आपला याच्यावर? हे लिहायला मला कमीत कमी 2-1 वर्षाच्या वरती लागलेलं आहे आणि याच्यामध्ये आमचा पूर्ण खूप साऱ्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन आपण एक प्रॉपर आपला ओरिजिनल आयडिया क्रिएट केलेला आहे की एका माणसाचा बिझनेस कसा असायला पाहिजे। आज गेस्ट कोण आले होते सर? भागवत कराड सर आले होते, मिलिंद पाटील सर आले होते, बाळासाहेब पवार सर आले होते। अच्छा, काय सांगाल कसं आपलं कसं प्रवास होता याचा? खूप चांगला प्रवास होता। पुस्तक लिहिण्यामध्ये जेवढा एक्सपिरियन्स होता सगळा त्याच्या लावलेला आहे पुस्तकमध्ये। मला एक जर्नी दिसायला भेटेल तुम्हाला की एक पुस्तक म्हणजे बिझनेस कसा ग्रो असायला पाहिजे। किती तास तुम्हाला हे करावं लागतं पुस्तक लिहायसाठी सर असं तर हे पर्टिक्युलर सांगता येणार नाही, पण तरी पण एकदा लिहायला गेलं तर मग जोपर्यंत एक पार्ट कंप्लीट होईपर्यंत। तुमच्या जीवनाचा संघर्ष सांगायचं तुम्ही सांगू शकता? मी जेव्हा 8वी-9वीत होतो तेव्हापासूनच माझं बिझनेसकडे जास्त अट्रॅक्शन होतं। मी तेव्हापासूनच बिझनेस कसा असतो, बिझनेस वाढायला कसा पाहिजे। आता माझ्या घरीच खूप सारे बिझनेस आहे, त्याला वाढवायला आम्हाला काय काय करायला लागेल ते त्याच्यावर माझा फोकस होता आणि मग आता 7-8 वर्ष झाले आणि मी तेच करू लागलो। पुस्तक प्रकाशनाचं पुस्तक प्रकाशनाबद्दल तर मला खूप चांगलं वाटतंय, अभिमान वाटतोय मुलाबद्दल की त्यांनी जे अचीव केलंय, जे तो करणार होता त्यांनी केलं। म्हणजे तुमचं नाव रोशन केलं त्यांनी। हो, आता केलं म्हणजे सुरुवात केली समजा। काय आनंद व्यक्त करतात तुम्ही? आनंद व्यक्त म्हणजे कुठल्याही वडिलांना एक अपेक्षा असते आपल्या मुलांबद्दल, तर त्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात आणि कुणाच्या अपेक्षा पूर्ण होतात, कुणाच्या राहून जातात काही कारणास्तव। तर माझी अपेक्षा पूर्ण झाली असं मला वाटतं। काय आव्हान करणार, जसं आपली मुलं जसं पुस्तकाचं प्रकाशन केलं तर इतर मुलांना बी काय संदेश देणार तुम्ही? मला प्रत्येक लोकांना हा संदेश द्यायचा आहे की तुम्ही नुसता अभ्यास करू नका, तर अभ्यासाला समजून घ्या आणि मग तुम्ही नक्की पुढे जाऊ शकता। नुसता अभ्यास करून माणूस तेवढं पुढे जाऊ शकत नाही, अभ्यास करून समजून मगच तो पुढे जाऊ शकतो, हे माझ्या लक्षात आलेलं आहे। तुमचं संपूर्ण नाव सांगा? माझं नाव संतोष किसनराव सरदार। मॅडम किती काय सांगाल तुम्ही? आज मुलाचा इतका आनंदाचा कार्यक्रम झाला, खूप खुशी तर वाटतेच आम्हाला, अच्छा, पण आमच्या पूर्ण परिवाराचा आम्हाला सपोर्ट आहे। आयुष्य किती वर्षापासून याला तयारी करावं लागली मुलाला? तरी 7-8 वर्ष झाले। काय आनंद व्यक्त करता आज? आनंद तर खूपच होतो। काय सांगाल सर आज पुस्तक प्रकाशन? आज माझ्या पुतण्याने जे काम केलंय, या वयामध्ये त्याने जे पुस्तक लिहिलंय की ते न भूतो न भविष्यती, आम्हाला एवढा आनंद झालेला आहे। आज कोण आले होते आज कार्यक्रम? आज आपले डॉक्टर भागवत कराड साहेब आले होते, मिलिंद पाटील साहेब आले होते, थोरात साहेब आले होते, पवार प्रथम तुमचं नाव सांगा? माझं नाव पियुष सरदार, मी आयुष सरदारचा मोठा भाऊ। त्यांनी जे केलं आहे ती खूप मोठी गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि याचा खूप अभिमान वाटतोय मला। आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे बिझनेस मॅनिफेस्टेशन, त्या पुस्तकामध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट सगळ्या बिझनेसमॅनसाठी वापरायला लागणार आहे। आणि हे जेव्हा त्यांनी त्याच्या एक्सपिरियन्सबद्दल त्यांनी त्या बुकमध्ये लिहिलं आहे ते खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे सगळ्या बिझनेसमॅनसाठी। तर त्याचा खूप अभिमान वाटतो आणि या कार्यक्रमाला तुम्ही सगळे पाहुणे वगैरे आले त्याची पण आम्हाला खूप अभिमान आहे। थँक्यू। आजच्या कार्यक्रमाला कोण कोण गेले? आजच्या कार्यक्रमाला खराड सर होते, बाळासाहेब खराड सर होते, अजून बाळासाहेब थोरात होते, तर हे सगळे होते। तर आम्हाला खूप चांगलं वाटलं आहे सगळ्यांचं आलेलं, तर खूप अभिमान वाटला आम्हाला। काय पुस्तकातून काय प्रेरणा मिळते? पुस्तकातून ही प्रेरणा मिळते की बिझनेसमॅननी वागायचं कसं, जेव्हा ते बिझनेस चालू करतात तेव्हा त्यांनी वागायचं का, त्यांची मेंटॅलिटी कशी पाहिजे, त्यांनी कोणत्या लेवलमध्ये काय काय प्रयत्न करायला पाहिजे आणि कसं लोकांना हँडल करायला पाहिजे, हे बुकमध्येच लिहिलेलं आहे। आणि ही खूप मोठी गोष्ट आहे त्या बुकमध्ये सगळं प्रत्येक बिझनेसमॅनसाठी वापरायला। मी डॉक्टर ज्योती सुमित पवार। अच्छा अच्छा, मी श्री आयुष संतोष सरदार याची आत्या आहे।
आणि आयुष संतोष सरदार यांनी जे पुस्तक लिहिलेले बिझनेस मॅनिफेस्टेशन हे त्यांनी अत्यंत मेहनतीने लिहिलेलं आहे आणि आमच्या फॅमिलीसाठी ते आमच्यासाठी हा गर्वाचा क्षण आहे. या क्षणाची आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो. त्याची खूप मेहनत आहे याच्या मागे आणि या सर्वाच्या मागे माझे वडील मतलब जे आता हयात नाही आहेत किसनराव सरपंच सरदार यांच्या आशीर्वादाने त्यांनी आम्ही म्हणजे एवढं फॅमिलीला सक्सेस होतं मिळतंय. त्याला त्यांचे पूर्ण आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत आणि या सर्वाला आमच्या फॅमिलीचा सगळा सपोर्ट त्याला आहे पूर्ण. आणि आयुष संतोष सरदार याला या पुस्तक लिहिल्याबद्दल आमच्या सगळ्या पूर्ण फॅमिलीतर्फे हार्दिक शुभेच्छा. काय आनंद व्यक्त करतास? हा? काय आनंद व्यक्त करतास? खूप खूप मनापासून आम्ही सर्वजण खूप हॅपी आहे आणि मनपूर्वक त्याला शुभेच्छा देतो आणि आम्ही असेच त्याच्या नेहमी पाठीशी राहू. एक पुस्तक अजून अजून 3-4 पुस्तकं तेवढेच दिले तेवढे आम्ही त्याला मेहनत करून सपोर्ट करू आणि त्याच्यासाठी त्याला सहाय्य करू. याची प्रथम आवृत्ती असते. तो 21 वर्षाचा आहे आणि 8 वर्षापासून प्रयत्न करतो म्हणजे त्याला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये तो फारच प्रयत्न कमी करतो. वयामध्ये हो